मी तुझ्या कठोर तपश्चर्येने तुला हवा तो वर माग. पूर्वी इंद्राने माझ्या आईची तपश्चर्या भंग करून शिवलिंग चोरलं होतं. तेव्हाच मी तुमचा आत्मलिंग प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केला, ज्यामध्ये तुम्ही अनंत रूपामध्ये विराजमान असाल, ज्याला कोणी चोरणार नाही. तथास्तु रावणा, हे आत्मलिंग आता तुझेच आहे. पण लक्षात ठेव, जिथे हे आत्मलिंग ठेवशील तिथे ते कायमस्वरूपी स्थापित होईल. आता वेळ आली आहे पृथ्वीवर दिव्य शक्ती अवतरण्याची. प्रणाम गुरुवर्य. आपण स्मरण केले मी धन्य झालो. आज्ञा असावी गुरुवर्य. हे गणेशा, आता केवळ तुझी बुद्धिमत्ता आणि तुझी लीलाच रावणाला आत्मलिंग नेण्यापासून रोखू शकते. तुला सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती जावे लागेल. जशी तुमची आज्ञा गुरुवर्य. श्रीहरीने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्यास झाकून ठेवले असावे. आता मी हे रूप धारण करतो. हे राक्षसराज, आपण नक्की चिंतित का दिसत आहात? पालका, माझी संधीची वेळ झाली आहे, पण माझ्या हातात हे आत्मलिंग आहे. हे तुम्ही थोडा उचलशील? महाराज, मी आपणास मदत करण्यास तयार आहे, परंतु मी आपणास तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या. ज्या हेतूने मी आलो आहे ते कार्य करण्याची वेळ आता आलेली आहे. राक्षसराज, हे शिवलिंग खूप जड आहे, तुम्ही लवकर यावे. रावण, रावण, रावण. तू माझा विश्वासघात केलायस पालका. मी तुम्हाला आधीच सांगितले होते, जास्त वेळ लावू नका. मी महाबली रावण माझ्या सर्व शक्तीनिशी हे आत्मलिंग हलवण्यास अपयशी ठरलो. आजपासून हे शिवलिंग महाबळेश्वर ह्या नावाने पूजले जाईल. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, कृष्णनगरच्या राजाचा.